तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत इस्कॉन पंढरपूरतर्फे भूवैकुंठ प्रकल्प या भव्य आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे। श्री श्री राधा पंढरीनाथ भगवंतांना समर्पित असलेला हा प्रकल्प पंढरपूरच्या आध्यात्मिक वैभवाला नवे रूप आणि नवा सोपान देणारा ठरेल। चंद्रभागा नदीच्या पवित्र तीरावर सुमारे 12 एकर भूमीवर उभारत असलेले हे केंद्र भूवैकुंठ, पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून ओळखले जाईल। येथे शुद्ध भक्ती, वारकरी परंपरा आणि सामाजिक सेवेचा सुंदर संगम साधला जाणार आहे। सुमारे 3 लाख चौरस फुटांवर विस्तारलेला हा न भूतो न भविष्यती असा प्रकल्प आशिया खंडातील इस्कॉनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे। यात भव्य मंदिर, सभागृह, हजारांहून अधिक भाविकांसाठी निवास व्यवस्था, अन्नक्षेत्र, प्रसाद वितरण केंद्र, गोशाळा, संस्कृती रंगमंच, सेवंडी थिएटर, प्रभुपाद संग्रहालय तसेच आरोग्य व कल्याण सुविधा उभारल्या जात आहेत। मंदिरात श्री श्री राधा पंढरीनाथ, श्री सीता राम लक्ष्मण हनुमान आणि श्री श्री गौर निताई यांच्या मनोहर मूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून हे मंदिर भाविकांसाठी दिव्य अनुभव आणि आत्मिक शांतीचे केंद्र ठरणार आहे। या प्रकल्पाचा अंदाजे खर्च रुपये 150 कोटी असून समर्पित भक्त, उदार दानदाते आणि हितचिंतक यांच्या सरळ योगदानातून हे भव्य कार्य पूर्णत्वास नेले जात आहे। इस्कॉन पंढरपूरने सर्व भाविकांना पुंडलिक वीट सेवा आणि 1 चौरस फूट मंदिर दान योजना यांसारख्या विविध सेवांमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा। हरे कृष्णा। धन्य धन्य हे नगर भूवैकुंठ पंढरपूर, धन्य धन्य चंद्रभागा मध्ये पुंडलिक उभा। संतांचं माहेर घर म्हणजे पंढरपूर, महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणजेच पंढरपूर। पंढरपूर म्हणजे दक्षिण द्वारका आणि पंढरपुरात उभा आपल्या वारकऱ्यांचा सखा। अशा या भूवैकुंठ भूमीवरील भीमेच्या पूर्व तटावरील श्रील प्रभुपादांच्या कृपेनं व इस्कॉन पंढरपूरच्या वतीनं साकारत आहे आपल्या पंढरीनाथांचं आणि प्रभू श्री रामचंद्रांचं नयनरम्य असं भव्य मंदिर। हे केवळ आणखी एक मंदिर नाही, हे असेल पंढरीचं वैभव। इथे कायम घुमत राहील संकीर्तनाचा नाद आणि जिभेला मिळेल गोविंदा महाप्रसादाचा स्वाद। आत्म्याला इथे मिळेल मनशांती, शरीराला पुरेशी विश्रांती आणि व्यथा व्याधींपासून मुक्ती। ग्रंथालयातल्या आध्यात्मिक साहित्यातून उमजेल जीवनाचं तत्वज्ञान, संतांच्या संगतीनं जागेल हरवलेलं आत्मभान। इथं असेल पंढरीनाथ गोशाळा आणि गोसेवेतून फुलेल भक्तीचा मळा। इथे साकारते आहे सुंदर वृंदावन बाग। चला तर मग आपणही घेऊया या प्रकल्पामध्ये सहभाग। आपण सर्वांनी मिळून आपापल्या परीने कोणी खारुताईचा वाटा घेऊया, तर कोणी हनुमंताचा वाटा घेऊया। आपल्या पंढरीनाथांसाठी श्री पंढरपूर धामामध्ये भूवैकुंठ प्रकल्प उभारूया आणि या पंढरीचा गौरव संपूर्ण विश्वामध्ये पसरवूया। लक्षात ठेवा, आजच आपलं योगदान द्या। हे मंदिर तुमचं, माझं, आपणा सर्वांचं आहे, कारण सर्वांचा बा विठोबा, विठोबा, विठोबा। हरे कृष्णा।